आपल्या सगळ्यांना हसवणारे, आपल्या सगळ्यांचे लाडके पंढरीनाथ कांबळे तिकडे जाऊन आपल्या सगळ्यांचे लाडके पॅडी दादा झाले. बिग बॉसच्या घरातून बाहेर आलेत. पॅडी दादा काय म्हणता? काय म्हणायचं, तुम्ही सगळ्यांनी 9 आठवडे पाहिलेला आहे खेळ आणि खूप वेगळा एक्सपिरियन्स होता. तुम्ही रेग्युलर तुमच्या आयुष्यात बऱ्याच लोकांना भेटत असता, बऱ्याच लोकांशी इंटरॅक्ट होत असता. तुम्ही तुमच्या नाटकाच्या ठिकाणी, तुमच्या शूटिंगच्या ठिकाणी लोकं तुम्हाला भेटत असतात. पण इकडे तेच लोकं इतके दिवस तुमच्या सोबत असणार असतात आणि त्या लोकांशी तुम्ही कसं स्वतः कधी वाटलं होतं तुम्ही जाल आणि आत्ता का गेला होतात? का विशाखा ताईचा खूप असं मोठा आहे होता का? मोठा मोठा हात आहे तिचा. ह्याच्या अगोदर मला असं वाटायचं, की अरे मला का नाही फोन येत? मला का नाही फोन येत? मी काही काम केलं नाही का? असं वाटायचं. पण जेव्हा टर्न आला, मला जेव्हा फोन आला किंवा आमची जेव्हा बोलणी झाली, तेव्हा वाटलं, की अरे नाही, नाही, मी का जायचं? माझं पर्सनल लाईफ मी का लोकांसमोर एक्सपोज करायचं? तेव्हा मला विशाखाने सांगितलं, की ही मोठी संधी आहे. आत्तापर्यंत पॅडी कांबळे जो बघितलेला नाही आहे लोकांनी, जो प्रेक्षकांना माहिती नाही, जो फक्त टेलिव्हिजनमध्ये ॲक्शन आणि कटमधला बघितलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा जो पॅडी कांबळे, जो मला माहिती आहे, जो तुझ्या मित्रांना माहिती आहे, जो तुझ्या फॅमिलीला माहिती आहे, तो दिसणं पण गरजेचं आहे. तर त्यासाठी तू जा आणि तू एक वेगळा माणूस म्हणून काय आहेस ते लोकांना कळायला पाहिजे. आणि त्या साठी मी गेलो आणि मला वाटतं, की मी ज्या हेतूने गेलो, तो हेतू माझा साध्य झालेला तुम्हाला आहे. काय मिळालं या घरातून? या घरातून मला ज्या लोकांना ऑफकोर्स जे प्रेमळ होते त्या लोकांकडनं खूप प्रेम मिळालं. मी स्टँड घ्यायला शिकलो या घरातनं. मी चुकीच्या गोष्टी सहन न करणं हे शिकलो. माझ्या मुद्द्यांवर मी ठाम राहणं या गोष्टी शिकलो. आणि जो माणूस मला माझ्यावर प्रेम करतो त्या माणसाला मी प्रेम देतो. तर ह्या गोष्टी अशाच वृद्धिंगत होत राहतील. ह्या गोष्टी नक्कीच मी शिकलो. तो अनुभव सगळा स्पेशल राहिलेला आहे तुमच्यासाठी. पण काही अर्थात कडू गोष्टी पण घडल्या तिकडे. जसं जान्हवी सोबत जे झालं सगळं, जान्हवीने जे तुम्हाला बोललं, त्यानंतर बरंच काही तिकडे मोठा सगळं गोष्ट झाली. मग त्यानंतर तिला तिची चूक समजली. या सगळ्याकडे तुम्ही आता कसं बघता? नाही, मी खूप न्यूट्रल पद्धतीने बघतो. कारण मी गोष्टी डोक्यात ठेवून चालणारा माणूस नाही आहे. एखादी गोष्ट झाली, झाली. चांगली झाली तर तो अनुभव मात्र नक्कीच सोबत घेऊन जगतो. कारण मी वाईट गोष्टींसाठी किंवा चुकीच्या गोष्टींच्या गोल-गोल, गोल-गोल फिरत नाही. माझा वेळ आणि एनर्जी मी त्यात वाया घालवत नाही. कारण मला वाटतं की ह्याच्यापेक्षाही खूप आणि उत्तम काम असू शकतं. त्या गोष्टींसाठी मी माझा वेळ देतो. जान्हवी ने माझ्याबद्दल जे काही वक्तव्य केलं तिथं त्या क्षणाला त्या क्षणाला वाईट वाटतं तुम्हाला, की "अरे यार, तू बघितलंयस मला इतकी वर्ष काम करताना. अगदी आपण वन टू वन समोरासमोर काम नसू केलं, पण तू बघितलेलं आहेस माझं काम, माझं टेलिव्हिजन बघितलं आहेस, माझं स्टेजवरचं काम बघितलेलं आहेस, माझं सिनेमातलं काम बघितलेलं आहेस आणि तू असं कसं बोलू शकतेस? राग जरी किती आला तरी तू माझ्या कामावर कसं बोलू शकतेस?" त्या गोष्टीचं वाईट वाटलं होतं. पण नंतर थोडा शांत विचार केला. जेव्हा तुम्हाला 2 म्हणजे जान्हवीची रेष की पॅडी कांबळेची रेष? तर तेव्हा मला जर करायचं असेल, माझी रेष मोठी करायची असेल, तर मी जान्हवीची रेष पुसण्याच्या फंदात नाही पडणार. मी माझी रेष जास्तीत जास्त मोठी कशी होईल आणि ती रेष मोठी कशी होईल ती म्हणजे काम करून होईल. तर ते काम करण्यासाठी मी जास्तीत जास्त आणखीन प्रयत्न करणार. सो जान्हवीचं तेव्हाचं वागणं थोडंसं चुकीचं होतं, खटकलं होतं. पण मोठ्या मनात वगैरे फार मी बिरुदं लावून घेणार नाही. पण मला वाटलं की ठीक आहे, चुकली असेल, इट्स ओके. यापुढे बाहेर पडल्याच्या नंतर तिथे ती आता अजिबात करू शकणार नाही. कारण एकदा तिला चटका लागलेला आहे एका गोष्टीचा. तर ती मग आता तिचं ताईंसोबतचं वागणं किंवा आणखीन बाकीच्या लोकांसोबतचं वागणं पाय कंप्लीट चपले बदललं. जातायत. पाय चपले जात आहेत, फेस वॉश होतोय, काय फेस मसाज होतोय, आणखीन सगळ्या गोष्टी होत आहेत. तर मग ते पण लोकांना कधी-कधी शंका येईल, की काय इतपत ते गोड एवढं पण गूळ नाही लावायचा असतो. आणि त्या गोष्टींचा तुम्ही बाहेर आल्याच्या नंतर विचार करावा, की आपण किती लोकांना कुठल्या पद्धतीनं, कुठल्या सुरात बोलावं. ते बाहेर जाऊन जर समजा समोरासमोर आलात, एकत्र काम करायची वेळ आली, काय? मी कदाचित पण तिला ते खात राहील मनातनं आणि थोडंसं टॉन्टिंग आणि थोडंसं सार्कॅझम माझ्याकडे जो आहे, तो कायम राहणार. तो मी मरेपर्यंत राहणार. तर येईल अधनं-मधनं. बघा जान्हवी, ही ओव्हर ॲक्टिंग तर वाटत नाहीये ना? म्हणजे बघा, म्हणजे सांग मला, जर ओव्हर ॲक्टिंग वाटली तर प्लीज सांग मला. फक्त सूर जरा सांग, "दादा, ही तुझी ना ओव्हर ॲक्टिंग वाटते." असं तो सार्कॅझम माझा कायम असणार आहे. पण ह्या अशा गोष्टी विसरणारा माणूस आहे. नाहीतर ह्या गोष्टी जर मी ठेवून जगलो असतो तर माझी प्रगती झाली नसती मला वाटतं. मला असं वाटतं की तिकडे गेल्यावर अर्थात एक वेगळी पर्सनॅलिटी किंवा काही कारण समोरचा माणूस नेहमीच ट्रिगर करत असतो अशा वेळेला. तुमच्यातला जो सरकायझम आहे तो अजून पाहायला खरंच आवडला असता. तसं आत्ताच आम्ही लेटेस्ट बिचुकलेंसोबत त्याचे रील्स आलेले. त्याचे रील्स झाले आणि काय आहे ना, तुम्ही चुकीच्या गोष्टी जोरात बोलल्या म्हणजे त्या खऱ्या होतात असं नसतं.
म्हणजे तू एका बाजूला म्हणतोस की मला राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवायची आहे, तर तुम्ही कधी शांतपणे बसून राष्ट्रपती होण्यासाठी काय काय गोष्टी कमवाव्या लागतात, स्वतःमध्ये असायला लागतात, त्याचा विचार केलाय का? की नुसतं उठलं आणि गेलं एवढं सोपं असतं का ते? तर तसं नाही. तर स्वतः पण तुम्ही म्हणताय की मी आळशी आहे, तर आळशी माणूस राष्ट्रपती कसा होऊ शकतो किंवा आमदार कसा होऊ शकतो, खासदार तुमची म्हणजे खरंच मला हा प्रश्न आहे, हा आयुष्यभर प्रश्न आहे, कुठनं येतो हा कॉन्फिडन्स? चला मला उद्या माझ्या सोसायटीची निवडणूक असेल तर मी सेक्रेटरी व्हावं की नाही इथपर्यंत मला विचार करावा लागेल. तुला आमदार खासदारनी राष्ट्रपती व्हावं असं वाटतं, म्हणजे हा खरंच म्हणजे वेडेपणा आहे हा. म्हणजे त्यांना वाटत असेल की आपण सॉलिड काहीतरी बोलतो, पण असं नसतं ते. आणि त्यासाठी तुम्ही तशा गोष्टी कराव्या लागतात, त्या अंगीकाराव्या लागतात, तुमच्यात असाव्या लागतात, तरच त्या गोष्टी होतात. तुम्ही उगाचच वेड्यासारखं काहीतरी स्टेटमेंट्स करून आणि तुम्ही तुमची लोक खिल्ली उडवतात, तुम्हाला कळत नाही. हा. कुठेतरी टीम बी मध्ये 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 थोडी फूट पडायला लागली असं जाणवायला लागलं होतं. जसं डीपी दादा थोडे बाहेर पडत होते, अभिजित बरोबर तुमचा एक काहीतरी थोडं इक्वेशन बदलत होती खूप वेळा. तर हे का होत होतं, काय वाटतं? कारण अंतर्गत ते काही भेद होते का, मतभेद? सुरुवातीला एक समविचारी लोक एकत्र होते आणि नंतर नंतर त्यांना कळायला लागलं किंवा त्यांना त्यांचं कळायला लागलं किंवा आम्हाला त्यांचं कळायला लागलं की अरे हे काहीतरी गेम चालू आहे. ग्रुपमध्ये राहून सुद्धा सगळीकडे लोक हात मारायचा प्रयत्न करतात, तर आम्ही काही मंडळी तसं करत नव्हतो. आणि हे जेव्हा कळायला लागलं तेव्हा मग आम्ही म्हटलं की बॉस, ज्या क्षणाला आम्हाला दिसेल नॉमिनेशन करताना किंवा कुठलाही स्टँड घेताना तू पलीकडच्या म्हणजे ज्या ग्रुप विरुद्ध आपण एक 5-6 आठवडे एकत्र राहून लढलो आणि इथपर्यंत आलो, त्याच्यामुळे आपण नॉमिनेट होऊन सुद्धा लोकांनी आपल्याला वोट आउट केलं नाही. तर जेव्हा तुझ्याकडनं अशी एखादी गोष्ट, मग डीपी असेल किंवा अभिजित असेल ह्यांच्याकडनंच त्या गोष्टी होत होत्या, तर त्या क्षणाला तू फुलली असशील. म्हटलं त्या क्षणाला मी स्वतःहून समोरनं तुला नॉमिनेट करेन. तर अजूनपर्यंत ते दिसलं नव्हतं आणि आता काल अरबाज गेल्याच्या नंतर त्या आठवड्यात ते जाणवायला लागलं होतं. पण दुर्दैवाने अख्खं घरच नॉमिनेट झालं होतं, आमच्या सगळ्यांच्या दुर्दैवाने. त्यामुळे तिथे काही मला स्टँड घेता आलं नाही. पण जर जर इंडिव्हिज्युअल 1 to 1 नॉमिनेशन असतं तर तिथे डीपी आणि अभिजित माझ्याकडनं डेफिनेटली नॉमिनेट झाले असते, ना की निक्की आणि जान्हवी. कारण हे पण अंकिताने सूरजला नॉमिनेट केलं तेव्हा बरेच वाद अंकित होतायत, चर्चा होतायत. हां, अंकिताचं काय झालं, अंकिता ना एक तिचं अपब्रिंगिंग जे झालंय ना, तो एक साचा आहे तिचा. तिला चुकीच्या गोष्टींसाठी ती कधी कधी समर्थन करणार नाही कुणाचं. तर तिला जे निकष जे ते फक्त डोक्यात होते. तर ह्या निकषांमध्ये कोण बसतं, तर थोडासा सूरज वीक वाटतोय किंवा आणखीन कमजोर वाटतोय म्हणून तिने ते दिले. पण ते निकष मला हव्या असणाऱ्या माणसामध्ये मी कसे बसवायचे? तर मला तेव्हा दुसरा कोणतरी वाटत होतं, मला अरबाज वाटत होता किंवा मला आणखीन निक्की वाटत. ते निकष कसे त्याच्यासाठी, म्हणजे कारण सॉफ्ट कॉर्नर तर माझा सूरजबद्दल होता. मी मी तेव्हा सूरजला नॉमिनेट करू शकलो असतो. पण म्हटलं नाही, ह्या निकषांमध्ये ह्याला कसं बसवायचं ते मी बघणार. कारण हा माझ्या ग्रुपचा माणूस आहे, माझा माणूस आहे. मी याला नॉमिनेट नाही करू शकत. ते जरासं तिच्याकडनं तो विचार करणं जरा चुकलं. पण सूरज इटसेल्फ स्ट्रॉंग होता. त्याला कोणी किती नॉमिनेट केलं तरी तो थांबणार. सूरज बरोबर याही पुढे तुमचं सवाल प्रश्नच नाही. देवी हां, पुढला येणारा काळच म्हणजे तुम्हीच मला फोन कराल, तुम्ही मंडळी, मीडियाची लोकं, की "अरे यार, ते तुम्ही तिकडे बघितला तुमचा फोटो, काय कशासाठी गेला होता तुम्ही सूरजबद्दल?" तर त्या गोष्टी तेव्हा त्या गोष्टींची उकल होईल. आत्ता त्या गोष्टी बोलण्यात काही पॉइंट नाही. मला माझी येणारी कामं काय आहेत, त्याचा डंका वाजवण्यापासून ते आल्याच्या नंतर त्याचा लोकांनी डंका करण्यात मला आवडतं ते. प्रत्येकाबद्दल एक वाक्य अगदी थोडक्यात. प्रत्येकाचं नाव घेईन मी. जे तुम्हाला जे काय बोलावं असं वाटतंय ते तुम्ही बिनधास्त. अरबाज, अरबाज गर्विष्ठ, गर्वाचं घर नेहमी खाली असतं. निक्की, निक्की किटकिट, किरकिर, नको नको हा आवाज, नको आवाज. जान्हवी, जान्हवी स्प्लिट पर्सनॅलिटी पूर्ण, म्हणजे माहित नाही तिच्या आयुष्यात ती कशी आहे. घनश्याम, घनश्याम म्हणजे स्वतःची मतं नसलेला, म्हणजे त्याला बांडगुळ म्हणतो ना आपण, वृक्ष वेगळा असतो आणि त्याच्यावर जगणारा तो अरबाज आणि निक्की आणि त्या टीमच्या ह्याच्यावर जगत होता फक्त. वर्षाताई, वर्षाताई शिष्ट, पण तरीही थोड्याशा काही गोष्टी कळत नव्हत्या त्यांना, शार्प नाहीत अजून. अंकिता, अंकिता ब्युटी अँड ब्रेन याचा एक उत्तम संगम आणि खमकी आणि धमक असलेली मुलगी आहे. दीपी, डीपी शातीर आहे,
चतुर आहे, चलाख आहे, त्याला कळतं. हां. अभिजित. अभिजित थोडासा आहे जेंटलमन, पण तरीही हातचं राखून ठेवणारा आहे. तिकडे निकीकडे थोडं ठेवलंय, आमच्याकडे थोडं ठेवलंय, त्यामुळे हातचं राखून ठेवणार आहे. आता तुमचं लाडकं मुलगा. खूप साधा आणि सरळ माणूस, ज्याला चांगलं वाईट फार लक्षात येत नाही, कोण आपल्याशी कसं वागतंय, आणि सरळ जाणारा माणूस, सरळ जाणारी जी माणसं असतात त्यातला सूरज आहे. जाते जाते एक शायरी तो हो जाए या कविता हो जाए. शायरीपेक्षा एक कविता, हा, त्या आपण असताना तिकडे 2-3 कविता मी म्हणलो होतो. तर आम्ही एक बाप बीप बाप नावाची एक एकांकिका केली होती. त्यात बापाबद्दल, चं महात्म्य सांगणारी संजय पवारांची, पुण्याच्या आमचे लेखक आहेत, तर त्यांची ती एकांकिका होती. आम्हाला बऱ्याच स्पर्धांमध्ये त्याचं बक्षीस मिळालं होतं. त्याच्यामध्ये एक कविता होती शेवटाकडे जाताना, माझ्याच चेहऱ्याचा जो माझ्या समोर उभा होता, कळविण्यास आनंद होतो की तो माझा बाप होता. राहताच उभा मी दिसलो मीच मला, दोस्त हो, आरसा नव्हता समोर, तो माझा बाप होता. सिगरेट जी मी ओढली, ती विझवून कानाखाली ज्याने माझ्या पेटवली, तो माझा बाप होता. स्वप्नात सुंदरीला घेऊन मिठीत मी पडलो होतो. पांघरुणा सकट तिला जो घेऊन गेला होता, तो माझा बाप होता. कंटाळून शेवटी मी माझे नावही विसरलो होतो. आडनावा सकट जो माझ्या मागे उभा होता, तो माझा बाप होता. क्या बात आहे, वा. खूपच छान वाटलं. Thank you, आणि thank you. यापुढची छान छान भरारी असू दे. काय लगेच करायचा विचार आहे का थोडा ब्रेक घ्यायचा? थोडा ब्रेक घेईन, कारण ते जरा निचरा त्यातलं होणं गरजेचं आहे. आयुष्य थोडंसं नॉर्मल फॅमिलीसोबत वेळ घालवेन, काही मित्रांसोबत वेळ घालवेन, कुठेतरी आउटिंगला जाईन, आणि साधारण 15 दिवसांनी परत रुटीनला येईन. नक्कीच. नेक्स्ट Yes. इनिंग बघायला Sure. आवडणार. थँक्यू सो मच. खूप शुभेच्छा नेहमीच.